नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवाजी कोकणे। आज आपल्यासमोर जो व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तो अर्थातच परभणी दंगलीशी संबंधित आहे। आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे, माहिती आहे की नुकतीच परभणी या ठिकाणी एक मोठी दंगल झाली, त्यानंतर कोमिंग ऑपरेशन झालं आणि या सगळा जो काही घटनाक्रम आहे त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि महाराष्ट्र बंद, भारत बंद, मोर्चे, आंदोलन असं सगळं झालेलं आहे। आणि या सगळ्या मागचं जे कारण आहे ते कारण काय की तिथे जो काही आंबेडकरांचा पुतळा आहे त्या पुतळ्याजवळ एक संविधानाची प्रतिकृती, दगडाची प्रतिकृती ठेवण्यात आली होती आणि कोणीतरी एखाद्या मनोरुग्णाने ती प्रतिकृती उचलून त्याच्यावर दगडाने काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून संविधानाचा अपमान झाला। आणि संविधानाचा अपमान झाला, पर्यायाने बाबासाहेबांचा अपमान झाला असं सांगून किंवा असं बिंबवून संपूर्ण महाराष्ट्राला, देशाला गेले काही दिवस वेठीस धरण्यात आलेला आहे। त्याच्यातून दुर्दैवाने एक मृत्यूसुद्धा झालेला आहे। बाकी करोडोची प्रॉपर्टी या देशाची, महाराष्ट्राची जळालेली आहे। खूप मोठं नुकसान आपलं झालेलं आहे आणि त्याची आता सविस्तर चर्चा मी आज या ठिकाणी करणार नाही। पण संविधानाचा अपमान झाला का आणि संविधानाचा अपमान झाल्यामुळे बाबासाहेबांचा अपमान झाला का याचा आपल्याला विचार करावा लागेल। तर हे जे काही संविधान आहे जे बाबासाहेबांनी लिहिलं ते संविधान या देशाने लिहू नये। या देशाला संविधानाची गरज नाही। या देशाने स्वतःचं नवं संविधान लिहू नये अशी बाबासाहेबांची स्पष्ट भूमिका होती। ज्या वेळेला भारताचा स्वातंत्र्य लढा अंतिम टप्प्यात आला आणि नेहरू असतील, गांधीजी असतील किंवा सुभाषबाबू असतील यांनी अतिशय निकराने इंग्रजांना हे सांगायचा प्रयत्न केला की तुम्ही आमच्या देशासाठी स्वतंत्र संविधान लिहिण्यासाठी एक संविधान समिती गठीत करा आणि ती त्यांनी मागणी मोठ्या प्रमाणात लावून धरली। त्यावेळेला बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की भारताने स्वतःच्या संविधानात लिहिण्याची जी काही मागणी केलेली आहे ही मुळात अनावश्यक गोष्ट आहे। भारताने स्वतःचं संविधान लिहिण्याची कोणतीही गरज नाही। कारण काय तर इंग्रजांनी 1935 साली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नावाचा एक ॲक्ट, एक कायदा संमत केला होता आणि तो कायदा हेच भारताचं त्यावेळी संविधान होतं। म्हणजे 35 साली लिहिलेला कायदा किंवा संविधान 45 साली सुद्धा तेच भारताने पुढे कायम करावं आणि ते नाकारू नये आणि नवं संविधान लिहिण्याच्या भानगडीत भारतीयांनी पडू नये आणि त्याच्यासाठी नवी संविधान समिती सुद्धा स्थापन करू नये ही बाबासाहेबांची स्पष्ट भूमिका होती। आणि हे 1935चं जे काही संविधान होतं बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये सर्व काही आलेलं आहे। आता प्रत्यक्षामध्ये त्याच्यामध्ये भारत हे सार्वभौम राष्ट्र असेल असं नव्हतं, कारण ते इंग्रजांनी लिहिलं होतं आणि इंग्रजांना भारतावर राज्य करायचं होतं। त्यांचा जो काही एक साम्राज्यवाद होता तो त्याला टिकवायचा होता, त्याच्यासाठी लिहिलं ते संविधान होतं। त्यामुळे भारत स्वयंपूर्ण किंवा सार्वभौम राष्ट्र असेल अशी तरतूद त्या संविधानात नव्हती। म्हणजे थोडक्यात ते संविधान हे एका गुलाम राष्ट्राचं संविधान होतं जे भारताने आपलं संविधान म्हणून स्वीकारावं अशी बाबासाहेबांची भूमिका होती। त्याचं आणखीन काय नव्हतं तर त्या संविधानामध्ये मूलभूत अधिकार नव्हते। का नव्हते तर इंग्रज काही भारतीयांना मूलभूत अधिकार द्यायला या देशात आले नव्हते, तर त्यांना उलट इथल्या लोकांचे मूलभूत अधिकार कसे चिरडता येतील अशा तरतुदी असलेलं ते संविधान होतं आणि तेच संविधान भारताने स्वीकारावं अशी बाबासाहेबांची भूमिका होती। आणि मग त्याच्यामध्ये कमी काय तर बाबासाहेबांच्या म्हणण्यामध्ये एकच गोष्ट कमी आहे आणि ती म्हणजे जी काही भारताची संसद असेल त्या संसदेवर जे लोक वेगवेगळ्या समाज घटकाचे निवडून जातील, म्हणजे हिंदू सवर्ण आहेत, हिंदू दलित आहेत, मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, पारशी आहेत, जैन आहेत, बौद्ध आहेत, हे आणि युरोपियन आहेत, महिला आहेत, असे वेगवेगळ्या वर्गातून जे प्रतिनिधी निवडून जाणार आहेत त्यांचं प्रमाण काय असावं, कोणाला किती आरक्षण असावं, कोणत्या समाजातून किती लोक निवडून जावेत याची स्पष्ट तरतूद त्या संविधानात नव्हती। तर तेवढीच तरतूद फक्त करून ती फक्त त्या संविधानात जोडावी एवढं केलं की भारताचं संविधान पूर्ण झालं ही बाबासाहेबांची भूमिका होती। त्यामुळे आज जे काही संविधान आहे ते संविधान लिहिलंच जाऊ नये, त्याची या देशाला काहीही गरज नाही
ही बाबासाहेबांची भूमिका होती, जरी ते बाबासाहेबांनी लिहिलं असलं तरी. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जे संविधान देशाला नको असं म्हणल्यानंतर त्या संविधानाचा अपमान कसा काय होतो आणि त्याचा अपमान झाला की बाबासाहेबांचा अपमान कसा काय होतो, हा खरा प्रश्न आहे. आता हे जे काही संविधान 1935ला लिहिलेलं होतं आणि ते आपण स्वीकारावं अशी बाबासाहेबांची भूमिका होती. तर त्याच्यामध्ये त्यांनी हे लिखित स्वरूपात आहे त्यांचं, त्यांनी जाहीर सभेमध्ये भाषणसुद्धा केलेलं आहे मुंबईमध्ये. आणि नंतर जे भाषण केलं ते त्यांनी लिहून काढलं आणि ते पुस्तक रूपाने प्रसिद्ध केलं. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की जर भारताने स्वतःचं स्वतंत्र संविधान लिहायचा प्रयत्न केला, इंग्रजांनी भारतासाठी जर संविधान समिती स्थापन केली आणि त्या संविधान समितीने जर एखादं संविधान लिहायचा प्रयत्न केला तर देशामध्ये अराजक माजेल, सिव्हिल वॉर किंवा ज्याला काय म्हणतो आपण गृहयुद्धासारखी स्थिती निर्माण होईल किंवा यादवी युद्ध होईल. आणि म्हणून भारताने स्वतःचं स्वतंत्र संविधान लिहू नये. आता गंमत अशी की भारताने जेव्हा संविधान स्वीकारलं 26 जानेवारी 1950ला, तेव्हापासून आजपर्यंत भारतामध्ये कुठेही यादवी माजली नाही. निदान संविधानाच्या लिहिण्यावरून या देशामध्ये यादवी अजिबात माजलेली नाही. अशा प्रकारचं गृहयुद्ध या देशात पेटलेलं नाही. तरी सुद्धा बाबासाहेबांना अशी भीती होती. का होती ते त्यांना माहिती. आता हे जे काही त्यांचं म्हणणं होतं, त्यांची जी काही भूमिका होती भारतीय संविधानाबद्दलची, ही समजावून घेतल्यानंतर मुळातच संविधान लिहिणे या गोष्टीला बाबासाहेबांचं कुठलंही समर्थन नव्हतं. नंतर ते संविधान समितीवर निवडून गेले 1 वर्षानंतर. हे भाषण त्यांनी जेव्हा केलं मुंबईत, त्यानंतर 1 वर्षानंतर ते संविधान समितीचे सदस्य झाले आणि नंतर त्यांनी ड्राफ्टिंग कमिटी जी आहे मसुदा समितीचं अध्यक्षपद स्वीकारलं आणि भारताचं संविधान लिहिलं. तर अशा परिस्थितीमध्ये जे संविधानच देशाला नको असं बाबासाहेब म्हणत होते, त्या संविधानाचा काहीतरी अपमान होतो आणि त्याचा अपमान झाला की मग बाबासाहेबांचा अपमान होतो, हा तर्क अजिबात पटणारा नाही. आणि याच्यावरून, या मुद्द्यावरून आपण पाहतो की परभणी पेटली, नंतर नांदेड, बीडमध्ये काही गोष्टी झाल्या, भारतातही इतरत्र ठिकाणी झाल्या, नंतर त्याच्यानंतर संसदेमध्ये त्याच्यावरून काही वाद झाला. तर हे सगळं जे काही चाललेलं आहे हे पाहिल्यानंतर असं ध्यानात येतं की संविधानाच्या लिहिण्यावरून काही यादवी या देशामध्ये माजली नाही, पण संविधानावर प्रेम करणे किंवा संविधानाबद्दलचं काय म्हणू आपण त्याला अतिरेकी प्रेम जे आहे ना, या अतिरेकी प्रेमातून मात्र या देशामध्ये गृहयुद्ध होण्याची दाट शक्यता आहे. कारण संविधानावर टोकाचं प्रेम करणारी माणसं किंवा ज्यांच्या भावना खूप टोकदार आहेत अशी माणसं विरुद्ध सामान्य माणसं यांच्यामध्ये एक यादवी होताना आता दिसते. आणि म्हणून संविधानाच्या लिहिण्यावरून काही वाद झाला नाही, परंतु आता त्या संविधानाबद्दलच्या ज्या श्रद्धा आहेत, भावना आहेत, त्याच्यावरून मात्र तशा प्रकारची यादवी या देशामध्ये निर्माण होण्याची भविष्यामध्ये शक्यता आहे. आणि याचा आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल असं मला वाटतं. अर्थात बाबासाहेबांनी हे जे काही विधान केलं, हे जे काही पुस्तक रूपाने लिहिलं, ते भाषण त्यांनी कुठं केलं, कोणत्या तारखेला केलं आणि त्याचं जे पुस्तक त्यांनी लिहिलं त्या पुस्तकाचं नाव काय आणि ते कुठं लिहिलं आहे, हे सगळं मी माझं जे आगामी पुस्तक आहे जे लवकरच प्रकाशित होतं आहे त्याचं नाव आहे, त्याचं शीर्षक आहे संविधान का बदलावे. संविधान का बदलावे या माझ्या पुस्तकात मी तो सगळा मजकूर सविस्तरपणे सांगितलेला आहे. ज्याला वाटतं की मी खोटं सांगतोय किंवा मी लबाड बोलतोय त्यांनी ते पुस्तक वाचून आणि त्याच्यात दिलेले संदर्भ तपासून आपली खात्री करून घ्यावी अशी माझी आपल्याला विनंती आहे. आपण आज माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तो लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.